हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा आणि आज योग दिन देखील आहे. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या आणि योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज वटपौर्णिमा असल्यामुळे आज आहे पुरणपोळीचा बेत. तर आता पुरणपोळी करण्यासाठी सर्वात आधी मम्मीनी डाळ शिजत टाकलेली आहे. मग बाकीची कामं उरकत आहे. तर झाडून वगैरे सकाळीच झालं होतं आणि मग मम्मीनी तिची आंघोळ करून झाल्यानंतर लगेच डाळ शिजत टाकली आणि त्यानंतर फरची वगैरे पुसून घेतली. म्हणजे सर्व घर क्लीन वगैरे झालं आणि मम्मीने लगेच मग देवपूजा करून घेतली आणि मस्त झाडाला लाल लाल जास्वंदीची फुलं आली होती आणि ती देखील काढली आणि मम्मीची चाललेली आहे पूजा करायची आता. आणि पहा किती मस्त रांगोळी वगैरे काढून पूजा केलेली आहे. स्वामींचा ड्रेस किती छान दिसत आहे. पहा मम्मीने शिवलेले आहेत हे ड्रेस सर्व. आणि त्यानंतर लगेच हळदी लेपन करायला घेतलं आणि हळदी लेपन आधी करायच्या आधी लगेच हळदीचं स्वास्तिक दोन्ही दारांवरती काढून घेतलं आणि स्वास्तिक काढून घेतल्यानंतर मग लगेच हळदी लेपन देखील करून घेतलेलं आहे. तर पहा कसं झालेलं आहे हळदी लेपन, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रांगोळी वगैरे देखील हळदी लेपनच्या भोवती काढून घेतलेले आहेत. आणि आता हळदी लेपन तर झालं आणि मग तुळशी भोवती परत दाराभोवती सगळीकडे पावलं वगैरे रांगोळी वगैरे काढून घेतली होती. आणि पहा आता तुळशीची देखील उंबराची देखील पूजा झालेली आहे. आणि लगेच मम्मीने मग 11 माळी जप करून घेतला आणि मग मम्मीचे इथंच कामं झाली आणि लगेच कपडे देखील धुवून झाली होती आणि मम्मीने कपडे वाळत टाकले आणि मग लगेच मम्मी आता पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी लागणार आहे. तर आता डाळ देखील शिजत आलेली आहे. त्याची जी शेवट राहते ना त्याला येळवणी म्हणतात. त्याची आपण कटाची आमटी करतो. तर त्यासाठी मम्मीने अशी येळवणी वापरून कटाची आमटी मस्त केलेली आहे. कुरवड्या भजी वगैरे देखील तळून झालेले आहेत. आता मम्मीचा स्वयंपाक उरकतच आलेला आहे. आणि शेवट मम्मीने आता पोळ्या लाटायच्या ठेवलेल्या आहेत. आणि मी आत्ताच शाळेतून आलते. आज योग दिन असल्यामुळे आमची शाळा 8 ते 2ची होती, त्यामुळे मी लवकर आलते आज. आणि लगेच मम्मीने मग पोळ्या वगैरे नैवेद्य लाटून घेतल्या आणि आम्ही दोघी लगेच जाणार होतो वडाच्या झाडाला पूजा करण्यासाठी. तर बघा झालेलंच आहे सर्व काम मम्मीचं. आणि आता शेवट पोळ्या लाटून झाल्या आणि मग पप्पांनी लगेच सत्यनारायणची पूजेची कथा वाचून घेतली. आणि आता पप्पा तर कथा वाचता येतोवर मग मम्मी आणि मी निघालो होतो वडाची झाडाची पूजा करण्यासाठी. आणि तिथे खूप लहान मुलं होती पहा. आणि मम्मीची चाललेली आहे पूजा आता. आणि आत्ताच येताना एक आजी आणि एक मावशी भेटलं होतं. त्यांना मम्मीने कुंकू हळद दिलं आणि मग आता आम्ही आलो. आणि घरी आता लगेच मम्मीने नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला होता. आमटी, कटाची आमटी वगैरे, पुरणपोळी वगैरे असं सर्व नैवेद्य मम्मीने दाखवून घेतलेला आहे स्वामींना. परत इकडे सत्यनारायणाची पूजा देखील मांडली होती, तिथे देखील नैवेद्य दाखवला. आणि मग सर्वात शेवटी आता आम्ही आरती करून घेतली. मग आरती करून झाल्यानंतर आता आम्ही जेवण करून घेणार आहोत. आणि आता चला आजची आपली छोटीशी वटपौर्णिमा कशी साजरी केली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.